तर आज आपण इथे फ्रिक्शनवरती प्रॉब्लेम घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जी बॉडी आहे ती एका इन्क्लाइंड सरफेसवर आहे आणि त्याचबरोबर ह्या बॉडीवर पी हा फोर्स ॲक्ट होतो आहे आणि ही जी बॉडी आहे तिची डिरेक्शन वरच्या साईडला आहे, म्हणजे अपवर्ड मूव्ह होते. त्याचबरोबर जो अँगल आहे इन्क्लिन हॉरिझॉन्टल बरोबरचा तो अल्फा इज इक्वल टू 20 आहे. डब्ल्यूची व्हॅल्यू 400 दिलेली आहे आणि म्यूची व्हॅल्यू 0.3 दिलेली आहे आणि आपल्याला हा जो पी फोर्स आहे तो आपल्याला फाइंड आउट करायला लावला आहे. तर अशा प्रकारचा आपण प्रॉब्लेम इथे घेणार आहोत. तर प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. ए बॉडी ऑफ वेट 400 न्यूटन इज प्लेस्ड ऑन इन्क्लाइंड प्लेन. तर इन्क्लाइन प्लेनवर ठेवले म्हणजे ह्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. हे लक्षात ठेवा की बॉडी काय केली, इन्क्लाइन प्लेनवर ठेवले. ह्याच्या आधीचे प्रॉब्लेम्स होते ह्याच्यामध्ये बॉडी हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवली होती, त्यामुळे ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स आले. आता काय सांगितले, बॉडी इन्क्लाइन प्लेनवर ठेवलेली आहे. इन्क्लाइन प्लेनवर ठेवल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आणि एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आणि आपण जे एफ ऑफ एक्स घेणार आहोत ते ह्या डिरेक्शनला घेणार आहोत आणि एफ ऑफ वाय ह्या डिरेक्शनला घेणार आहोत. हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर फ्रिक्शनची जी काही थिअरी आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये ती तुम्ही एकदा बघून घ्या. प्लेन इन्क्लाइन प्लेन ॲट अन अँगल 20 डिग्री, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपल्याला इथं काय दिलेली 20 डिग्री. इफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.3, म्हणजे म्यूची व्हॅल्यू दिली 0.3. फाइंड व्हॅल्यू ऑफ फोर्स ॲप्लाइड पॅरलल टू द प्लेन. तर इथं पीची व्हॅल्यू आपल्याला सांगितली फाइंड आउट करा. आता याच्यामध्ये पुढे काय म्हणले की बॉडी कुठे मूव्ह होते, बॉडी अप मूव्ह होते. तर बॉडीचे मोशन अपवर्ड आहे. तर ह्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये पी ज्या डिरेक्शनला आहे त्या डिरेक्शनला मोशन असते असं नाही आहे. लक्षात ठेवा, ते मेन्शन करतात, सांगतात की बॉडीचे मोशन अपवर्ड आहे का बॉडीचे मोशन डाऊनवर्ड आहे. तर आपल्याला त्या हिशोबानं ठरवायचं आहे. आपल्याला इथं म्हटलं आहे बॉडी कुठे मूव्ह होते, अप, त्यामुळं मोशन अप. मोशनची जी डिरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शनला आपल्याला एफ दाखवायचा आहे. हा जो एफ जो दिसतोय त्याची डिरेक्शन मोशनच्या अपोजिट दाखवायची. तर आता इथे बॉडीचं जे वेट आहे ते काय असणार, व्हर्टिकल असणार. त्याची व्हॅल्यू काय आहे, डब्ल्यू इज इक्वल टू 400. आणि हा जो डब्ल्यू आहे तर त्याचा ह्या लाईनीबरोबर असलेला अँगल जो आहे तो असतो अल्फा. जो इथं अँगल आहे तोच इथं येतो आणि हा जो डब्ल्यू आहे तो रिझॉल्व केला तर त्याचा हा जो कंपोनंट आहे व्हर्टिकल कंपोनंट आहे तो येणार आहे डब्ल्यू कॉस अल्फा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट येणार आहे डब्ल्यू साइन अल्फा. फोर्स रिझॉल्व कसा करायचा त्याच्यामध्ये हे सर्व दिलेलं आहे की ह्याचे रिझॉल्व केल्यानंतरनं कंपोनंट कसे येतात. आत्ता फक्त समजून घ्या की हा नेहमीच येतो डब्ल्यू साइन अल्फा आणि हा येतो डब्ल्यू कॉस अल्फा. म्हणजे ज्या वेळेला ह्या टाईपचे तुम्हाला डायग्राम क्वेश्चन विचारतील तेव्हा हे डायग्राम तुम्हाला काढायचीच आहे. आता प्रॉब्लेमला आपण स्टार्ट करूया. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती दिली, 0. ह्या साईडला जाणारा पॉझिटिव्ह, ह्या साईडला जाणारा निगेटिव्ह. मग आता राईट साईडला कोण चालला आहे, पी, त्यामुळे हा प्लस पी. लेफ्ट साईडला कोण चालला आहे, डब्ल्यू साइन अल्फा, म्हणून तो मायनस. अजून डाव्या साईडला कोण चालला आहे, एफ, तर हा सुद्धा काय चालला आहे, डाव्या साईडला चाललेला आहे. मी अगोदरही सांगितलं आहे की हॉरिझॉन्टल आहे एफ ऑफ एक्स आणि असं बघणार आहे आपण एफ ऑफ वाय. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या इक्वल टू साईनच्या ह्या साईडला घ्यायच्यात. तर काय मिळेल, पी इज इक्वल टू एफ प्लस डब्ल्यू साइन अल्फा. एफची व्हॅल्यू काय असते, म्यू आर, ती व्हॅल्यू टाका. डब्ल्यूची व्हॅल्यू काय आहे 400, अल्फा आहे 20, तर ही व्हॅल्यू टाका आणि याला इक्वेशन नाव द्या 1.
आता नेक्स्ट आहे समेशन एफ ऑफ वाय 0, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. अपवर्ड कोणता फोर्स चालला आहे तर आर पॉझिटिव्ह. डाऊनवर्ड कोणता चालला आहे डब्ल्यू कॉस अल्फा, डाऊनवर्ड चालला आहे म्हणून मायनस. तर एफ ऑफ वाय ह्या डिरेक्शन आपल्याला बघायचं आहे. आता इथं डब्ल्यू कॉस अल्फा या साईडला घ्या, काय होईल पॉझिटिव्ह. डब्ल्यूची व्हॅल्यू काय आहे 400, अल्फा काय आहे 20, 400 कॉस 20. मग आरची व्हॅल्यू काय मिळेल 400 कॉस 20, 400 कॉस 20 याचा अर्थ 375.87. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला इक्वेशन 1 मध्ये टाकायची इथं आरमध्ये. तर इक्वेशन 1 बघा, P इज इक्वल टू 0.3, 0.3 म्हणजे म्यूची व्हॅल्यू आहे, 375.87 म्हणजे ही आरची व्हॅल्यू आहे, प्लस 400 साइन 20. तर आपल्याला याचा ॲन्सर मिळेल 112.76, ह्याचा ॲन्सर मिळेल 136.8. दोघांची बेरीज केल्यावर ॲन्सर मिळेल 249.56. तर अशा प्रकारे आपल्याला हे इन्क्लाइन प्लेन जो आहे त्याच्यावरचा हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर या टाईपचे तुम्ही बाकीचे व्हरायटी चेक करा आणि प्रॉब्लेम सॉल्व करा.